नाही काही असं वाटतं का तुम्हाला? तो धवल सतत त्या रुचिरा सोबत बिझी असतो. हा, आणि तुला रेणुकाची काळजी असते ना फक्त. मनवाला नीरवची काळजी असते. मग राहिलं कोण बरं आता? कोण राहिलं? हा, सम्राट. त्याला भेटलं ना की तो माझ्यापेक्षा जास्त माझ्या दादाबद्दलच बोलत असतो. परी, अगं पण आम्ही कोणीच हे मुद्दाम नाही करत. हा, हो, मुद्दाम नाही करत. नाही. मग त्या दिवशी मनवाने जेव्हा तुला ऍक्टिंग साठी विचारलं तेव्हा मला का नाही विचारलं? तिथेच होते ना मी. एक शब्द मला विचारता नाही आलं. परी, कारण त्यावेळी मनवाला सायली बरोबर वाटली त्या कॅरेक्टर साठी, म्हणून सायलीला विचारलं मनवाने. हा, तेच ना. तुमच्या डोळ्यासमोर ना सतत तुमचेच चेहरे असतात. माझी कधी कोणाला काही आठवणी येतच नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना की मी ग्रुपवर फक्त चॅट करायला, अंगठे दाखवायला आणि स्माइली टाकायला, बस. बाकी माझा कोणाला काही उपयोगच नाहीये. परी, हे बघ, तू काही विचार करतेस असं अजिबातच नाहीये. मी मूर्खच आहे ना, मला असं वाटतंय. तर नाही, मूर्ख आहेस म्हणून नाही, तुला ना स्वतःचाच कॉम्प्लेक्स वाटतोय परी. बाकी कोणाच्या डोक्यात तुझ्याबद्दल असं काहीच नाहीये. तुला कळतंय का? आणि आम्ही सगळे सध्या फक्त नीरवला मदत करण्यात गुंतलो आहोत. बरोबर, नीरवला सगळे मदत करणार, अगदी खूप मदत करणार. मला गरज पडली तर कराल का मला अशी मदत? परी प्लीज, तुझ्या नकळत आम्ही तुला किती मदत केली ना हे तुलाही माहित नाही. माझ्या नकळत? कधी? त्या विनीतच्या वेळी. नाही, थांब ना, बोलू दे मला. प्रत्येक वेळी आपण हिचंच का म्हणून ऐकून घ्यायचं? एक मिनिट. विनीतच्या वेळी तुम्ही काय मदत केली होती मला सांगा बरं. काय मदत केली? तो विनीत तुला नाही म्हणाला होता तेव्हा काय अवस्था झाली होती तुझी, आठवतंय का? रेणुका प्लीज. सगळी बॅग घेऊन लातूरला जायला निघाली होतीस तू. तेव्हा जर काही सायली ठरवून तुला उचकवणारं बोलली नसती ना, तर इतक्यात लातूरला जाऊन कांदे पोहे करत बसली असतीस घरातल्या पाहुण्यांसाठी. हिच्यासारख्या ॲम्बिशन नसलेल्या मुलींचं ना हे असंच होतं. म्हणजे आधी लग्न, मग मुलं. पण कसं आहे ना, स्वतःची अशी काही स्वप्न नसली ना की टिपिकल जगण्याची सुद्धा सवय होऊन जाते. लाज वगैरे वाटत नाही. आता बोल, आम्ही तुझा कधीच विचार केला नाही म्हणून? परी, सगळ्यात जास्त विचार ना आम्ही नेहमी तुझाच करत आलोय इतरांपेक्षा. रेणुका, चल आपण झोपूयाचं. नाही, थांब सायली. आता परी आपल्याबद्दल काय विचार करते ते पण ऐकून जाऊयात ना आपण. हा, जाऊ दे ना अगं. काही लोकांना असते स्वतःचा विचार करायची सवय. सो लेट अस टेक आवर ओन टाइम. आपण झोपूयाचं. चल. उभीच आठवत नाही, माझ्यासाठी बाबांचा खाल्लेला मार आठवत नाही. थांब. खूप लाऊड होत आहे. एवढा लाऊड नकोय. हा, ठीक आहे. तुला निदान मी काल ऐकवलेली ती कविता तरी आठवतीये का? सोशल साईट वरची, वाढत जाणारी फ्रेंड लिस्ट, संपत जाणारी नाती, माणूस कळण्याआधीच बदलत जाणारे डीप, चॅट, फोन, मूवी, फ्रेंड, गेट टुगेदर, पार्टी. आलं नवीन ऍप की लगेच मनाला भरती. नवं लगेच जुनं होतं, पुन्हा पाठी कोरी. पुसून टाकतो आपणच आपली ओळख खरी. परफेक्ट. आय मीन, छान वाचणार. अरे बस, कविता छान वाचणारच ना. कविता म्हणजे कसं आपली हुकमी वोट बँक, BNK. कविता आली ना की मला कसं असं एकदम कम्फर्टेबल होत. गुड. सच्या, आता सच्या, काय चाललंय? दिस इज ऍक्टर एथिक्स, यू नो. ऍक्टर एथिक्स. अक्कल नाही काळीची आणि म्हणे पॅन्ट घालतो भारीची. ऐका ना, प्लीज 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 ऐका. हा, सचा वाच. काय म्हणतात? तुला खरंच काय आठवत नाहीये? अरे काल उधारी घेतली निदान ती तरी आठवते का रेड्या? कळलं. काय बोलतो मंदर? तुला खरंच काही आठवत नाही? अरे काल उधारी घेतलीस निदान ती तरी आठवते का तुला? काय याने तुझ्याकडून उधारी घेतली? हो.
मंदार. कोण मंदार? मी नाही मंदार. ऐसे का करत हो मुन्ना? हम तो बचपन से तुम्हें मंदार ही कहत रहे, अब एक रात में तुम सबू भूल गए. एक मिनिट सॉरी. एकमेकांचं ऐका. म्हणजे मला काय वाटतंय माहिती का, तुम्ही ना एकमेकांचं ऐकत नाही आहात, त्यामुळे तुमचे पिच एकमेकांशी मॅच करत नाहीये. सो एकमेकांचं पहिले ऐका आणि मग नंतर वाचा. म्हणजे काय होईल, तुम्हाला आपोआपच त्या सीनचा पेस सापडेल, रिदम सापडेल. ओके, सो आपण परत एकदा वाचूया. ठीक आहे, चलो. नीरव, रिदम कोण आठवलं, म्युझिक कोण करणार आहे? स्क्रिप्ट वाचलं मी, खूप चांगलं लिहिलंय रे. मुख्य म्हणजे ना त्याच्यामध्ये म्युझिकला खूप वाव आहे. येस सर. पण सर मला ना म्हणजे आपल्या एकांकिकेमध्ये म्युझिक हे फक्त बॅकग्राऊंड म्हणून किंवा फिलर म्हणून वापरावं असं वाटत नाहीये. एक्झॅक्टली, माझे तेच मत आहे. हा, अगदी खरं सांगू का नीरव, मला तर असं वाटतं की या एकांकिकेमध्ये आपण एखादं थीम सॉन्ग वापरायला हवं. म्हणजे काय होईल की या नाटकाचं म्हणजे या एकांकिकेचा जो थॉट आहे ना, तो आणखीनच हायलाइट होईल या म्युझिकमुळे. साऊंड्स ग्रेट सर. हा, पण मग गाणं कुठलं वापरूया? बघूया, म्हणजे त्यावर विचार करूया. कारण काय आहे, एकांकिकेमध्ये थीम सॉन्ग वापरायचं म्हणजे टायमिंगचा खेळ असतो. म्हणजे त्या मोमेंटला त्या शब्दानुसार गाणं प्ले होणं जास्त महत्वाचं. राईट सर. सर आपण लाईव्ह गाणं गायलं तर कसं वाटेल? हा, तोही एक ऑप्शन असू शकतो. सर तुम्ही गाल प्लीज. प्लीज सर. ठीक आहे. काय नीरव, तुझ्यामुळे खूप नवीन नवीन गोष्टी करायला मिळत आहेत मला. सर उसमें ये भी सही. गाईन मी. थँक्यू सर. अरे तू कसला थँक्यू म्हणतोयस, मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. अरे सर काय. बरं चला, मी काय म्हणतो नीरव, तुम्हाला जे बेसिक इतर साऊंड ट्रॅक्स हवेत ना, हे मी रेडी करून ठेवतो. ओके. आणि थीम सॉन्गच्या बाबतीत मात्र थोडासा विचार करतो आणि मग तुला ऐकवतो. चालेल? येस सर, चालेल. चला पळा. चलो सर, बाय. परत चित्र. आता तुला कसले आलंय डिप्रेशन? अरे बाबा, डिप्रेशनची चित्र नाही आहेत, एकांकिकेचं ब्लॉकिंग करतोय. उद्या स्टँडिंग करायचं ना आपल्याला. अरे निरू, हे मग सकाळीच कर ना. आधीच तू वेळेवर घेत नाही जेवण, त्यात वेळेवर झोप घेतली नाहीस तर फुकटची हायमारी व्हायची ना. अरे बाबा, काही हायमारी वगैरे होणार नाहीये. उलट ना जाम भारी वाटतं रे मला. म्हणजे जशी जशी नाटकाची प्रोसेस पुढे जाते ना, तसं तसं नाटकाची नशा काय असते हे कळायला लागलंय मला. तहान, भूक सगळं काही विसरायला होतंय रे. आणि डोळ्यासमोर ना फक्त असे नाटकाचे प्रसंग उभे राहतात बस. अरे 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 अरे, इथं खूपच भयंकर नशा वाटते रे. अरे अशानं वेडा बेडा होशील तू. वेडा तर मी ऑलरेडी आहे सिनेमासाठी. हा, पण ही नाटकाची नशा ना त्या वेडेपणासाठी लागणारं शहाणपण मला देते. अरे निरू, एवढंच कळत असेल ना तर मग या वेड्याला कर की शहाणा. ए बाबा, वेड्याला शहाणं करता येतं, पण अति शहाण्याला नाही. बाबा म्हणतात लेट नाईट रिहर्सल नाही करायची. अगं एवढंच ना. हे बघ, डोंट वरी. माझ्या प्लॅनिंग नुसार जर आपला प्रयोग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लागला ना, तर आपल्याला लेट नाईट रिहर्सल करावीच लागणार नाही. जी चिठ्ठी पहिल्या फटक्यात काढली ती पहिल्याच दिवशी पहिला प्रयोग निघाली. आता ना आपल्याला 2 दिवस आधी प्रयोग करावा लागणार आहे आणि त्यासाठी दिवस रात्र तालमी करावा लागणार आहे.